I got a chance to change someone's life. नेक्स्ट वीक पुढच्या वीकमध्ये डन. आता डन तर बोललोय, बट दिस आर द प्रॉब्लेम्स दॅट वी हॅव टू कॉन्कर फर्स्ट ऑफ ऑल टाइम. सेकंड इज होम्स अपार्ट. त्यांच्या आणि माझ्या घरामध्ये 400 किलोमीटर डिस्टन्स आहे बिकॉज दे लिव्ह इन अनदर स्टेट. ऑल्सो ॲज दे सेड इट्स देअर फर्स्ट कार, so there should be some requirements that I have made. First of all, budget, fuel economy, maximum space, low maintenance, reliable, easy to service, decent, powerful engine. So according to the options, Alto, Ritz, Wagon R, Estim, Gates, Zen Estilo. Alto, low cabin space, so no. Ritz budget मध्ये नाही मिळणार थोडी, so cancel. Wagon R, possible contender. Estim, low fuel efficiency. Gates, low fuel efficiency and high maintenance. Zen Estilo, nah. गाडी घेतली की नाही? कुठली घेतली? Car wasn't this perfect when we got it, but I had an advantage with me. The Gleaming Garage. Okay, let's go. फायनली मी गाडी झालेली आहे. नॉट परफेक्ट, एकदमच पेटी बॅग ब्रँड न्यू नाही, पण 2008 प्रमाणे टवका. परफेक्ट काय नाही तुम्हाला दाखवतो. ही एक लाईट जी उद्या येणार आहे आणि हा एक स्क्रॅच. बस. दुसरी गोष्ट अशी की आपण घेतल्यापासून काय काय कामं केली. डोर, बॅक डोर आणि क्वार्टर पॅनल फुल पेंटेड आहे. जस्ट मायनर डेंट होते इकडे, थोडेसे डेंट होते जे कळतही नव्हते, पण आता तर एकदमच ब्रँड न्यू. दुसरं आपण 4 रिम्स पेंट केले आहेत आणि आपण केलंय इंटिरियर डिटेल. लहान गोष्टी जसं की क्रोम क्लीन केलंय, वायपर ब्लेड्स नवीन टाकलेत, वायपर आर्म्स पेंट झालेत. थोडंसं मायनर गोष्टी. आणि हे फुल रस्टेड होतं आणि इथे रस्ट होता, तेही गायब, तेही डन. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि गणपती बाप्पा मोरया. मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून. अरे किती ट्रॅफिक संपतच नाही. पहिला दुसरा घर पाहिलं तिकडेच काय. अरे हायवे नको ऑफ रोडिंग जाऊ दे. अरे पण काय आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी. आभाळ वादळ तुझं तू राजा. फायनली एंट्री झालेली आहे बडोद्यामध्ये. नुसता केऑस झालाय, कारण की मला माहित नव्हतं हे लोक सरप्राईज प्लॅन करतायत. लेट झालं बट गाडी आलेली आहे सुखरूप, मी आलेलो आहे सुखरूप.
मनाशी ध्यास घेऊन आज तुडव वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडव वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं संधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं गेले खट मला आमची स्टोरी आठवते. लहान होतो, आमच्याकडे पण वॅगनर होती, सो वापरलेली गाडी. पहिल्याने इकोनटिक अशी गाडी आहे ती जी विकताना मी आणि मम्मी रडलेले, टरी रडलेले. वॅगनरची आमची ही एक आठवण, गोड आठवण. सगळ्या वॅगनरला शिव्या घालतात, पण आता ही चालून सगळं मला जुनं आठवलं. आमचं बाप गाडी. आता मलाही पाहिजे वॅगनर.